शिंदे साहेबांवरती माया किती करायची, त्यांच्या लोकांवरती किती करायची, आम्हाला सुद्धा काही क्षमता आहे. कारण क्षमता काही रूल त्यांनी सुद्धा पाळले पाहिजे, नुसते मराठ्यांनीच पाळता कामा नाहीये म्हणून. आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून. जे राज्यात कालपासून जे धुमाकूळ चाललाय ना, जरांगे पाटलाचं आंदोलन, त्याच्यातून कुणी प्रमाणपत्र मिळाले आणि प्रमाणपत्र धोक्यात, अमुक धोक्यात, तमुक धोक्यात, हे जे पेरलं गेलं ना, हे सरकारनं जाणून बुजून कट रचलाय खूप मोठा. कारण मी एकटा पाडावा म्हणून, आणि मी त्या मराठ्यांसमोर राज्यातले सिद्ध करून देणार आहे. मला एकटा पाडण्याचा प्रयत्न का केला, माझ्या मराठा समाजाचं वाटोळ करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार आहे. नुसतं बोलणारच नाहीये, तर ते मी सिद्ध करून देणार आहे की सरकार कशा प्रकारे मराठ्यांचं वाटोळ करतंय, मराठ्यांच्या पोराचं वाटोळ करतंय. मग त्याच्यात भाजपमधला मराठा सुद्धा आला. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं, तुम्ही ज्या पक्षाला वाढवताय ना, त्या पक्षात तुमचे सुद्धा पोरं काम करते, तुमच्या पोरांचं शिक्षणात आणि नोकऱ्यात कसं वाटोळ होईल याचा पुरेपूर निवेदित कट असा सरकारकडून रचला गेला. आणि हे मी तुम्हाला आता हे सगळं सिद्ध करून देणार आहे. उदाहरणार्थ, आता हे प्रमाणपत्र रद्द केलंय ज्योती दहीहंडे, वर्षा बोडके, रेखा अंबुरे आणि कोमल पारवे, हे सगळेच इथं आहेत. मी सगळ्यांशी चर्चा केली त्यांच्याशी. तुमच्या नोंदी कोणत्या आहेत, तुम्हाला प्रमाणपत्र मिळालंय का, व्हॅलिडिटी का दिली नाही, याच्याशी सविस्तर चर्चा झाली. सरकारने कसं जाणून बुजून याच्यात कट रचला आणि मराठ्यांचा जी पूर्वी एक शब्द होता बघा, पाणीपत कसं करायचं, निवडून मराठ्यांकडून यायचं सरकारनं, मोठं मात्र त्यांनी व्हायचं, येऊस्तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस्तर. आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं. 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये. ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असं तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखी 2019ला आमच्याच हातात येतो तुम्ही. आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा, हे तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत. कारण तुम्ही जर आमच्या नरडीचा आता पोरांचा वोट घेणार असला तर मी काय बसायला तयार नाही. याच्यातल्या ज्योती दहीहंडेचं जे प्रकरण आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही याचं कायम रद्द करा, काही हरकत नाही. त्या राजकारणामुळे आमच्या लाखो पोरांचा वाटोळ होऊ नये, मी ते समर्थनच करत नाहीये. मला शिक्षण नोकरी ही महत्वाची पोरांसाठी, माझ्या समाजाचे पोरं सुधारावं. पण हे तुम्ही वाजविलं म्हणून मला या विषयावर बोलायची गरज झाली, सरकारने वाजविले म्हणून मला या विषयावर बोलायची गरज पडली. नसता यांचे प्रमाणपत्र रद्द केले असते, यांना तुम्ही राजकारणात तिकडं काही केलं असतं तरी मला याच्यात बोलायचं पण नव्हतं, मला गरज पण नाही. मी खरं ते सांगतो जय पानानं. कारण इथं एक निवडून येईल, पण त्या गावातल्या हजारो पोरांचं वाटोळ होणार आहे, त्या गावच्या जिल्ह्यातल्या लाखो पोरांचं वाटोळ होणार आहे. म्हणून मी तिकडं ओढतच नाही. पण आता हे ताणून ताणून तुम्ही मुद्दाम तिथं आणलंय आणि गैरसमज प्रचंड मोठा केला. हे प्रमाणपत्र कसे आता मग टिकतेनच का, पोरांचं नोकरीचं ऍडमिशनचं कसंच होणार, आणि रद्द हे तुम्ही राजकीय द्वेषातून केले. तुम्हाला निवडून नाही आता आलं, तुमच्या गाडीत तो दम नव्हता, ते निवडून आले, त्यांच्या क्षमतेवरती कामं केले असतील, ते लोकांना झटले असतील, रात्रंदिवस राहिले, लोकांनी कपाकप मतदान केलं, त्याला निवडून आले, तुम्हाला ते सहन होईना म्हणून तुम्ही हे काम केलं. आता हे काम कुणी केलंय, आता मी आधी तुम्हाला क्लिअर सांगतो, नंतर बाकी सांगतो. आता ही जी ज्योती दहीहंडीचा विषय आहे ना, शिव असा आहे, ऐका फडणवीस, आईला तुमचं मत चांगलं चाललं होतं, तुम्ही उगाच मला ढांगवर घेतली. तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टांगड्या छाटीता. फडणवीस साहेब, तुम्हाला नवाजाली गेलं ना, तुम्ही अशा टांगड्या छाटीता लोकांच्या. तुमच्या मंत्र्याच्या हाताने तुम्ही मराठीचा टांगड्या छाटीता. ते बावनकुळे, ते बावनकुळ्याचं पत्र देतो फडणवीस साहेब, तुम्हाला रद्द करायला सांगितले त्याने, ते मीडियाला बी देतो थोड्या टायमात. पण मला अगोदर हे ज्योती दहीहंडेचं बघू द्या. यशवंता दहीहंडे नावाचा व्यक्ती चिकलठाणा छत्रपती संभाजीनगरला, त्यांची ही नोंद सापडली बघा.
फडणवीस साहेब, ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणाला. याच्यात नोंद सापडली यशवंत दहीहंडीची. तुम्ही रद्द केलंय ना, जी छाती बळवायलात ना तुम्ही मराठ्यांच्या विरोधात, की ते बोगस येतात, खोटे येतात, आमका तमका आहे, ही उर्दू आहे आणि याच्यात त्यांची यशवंताची नोंद आहे. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली. यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. बरं का फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या मुंडके तोडायचं बंद करा आणि मंत्र्याच्या माध्यमातून बोकांडी बसायचं बंद करा. मी जर बोकांडी बसलो ना तर उठणारच नाही. हे तुम्ही केलेली नोंद आहे. आणि मग हे गावात वाचायला गेले आणि यांना कळालं की आपल्या यशवंता दहीहंडीची नोंद सापडली. तुम्हाला नाही तळतळ करायची फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्हाला नाही करायची. शिंदे साहेब, तुमच्या इतकं नाव मी कोणाचंच घेत नव्हतं, मला वाटलं पण नव्हतं की तुम्ही इतके आहारी जाता म्हणून. हे का बोलतोय ना ते पण सिद्ध करून देतो फडणवीस शिंदे साहेब तुम्हाला. का बोलतोय ते सुद्धा सांग. हे भिंतीला चिटकेलेल्या मीडियाच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांना दाखवतोय. त्या भिंतीला चिटकल्यात आणि याच्यातून ज्योती दहीहंडी म्हणजे यशवंता दहीहंडीची नोंद मिळाली. हे क्लिअर झालं. आता यशवंता दहीहंडीची नोंद सापडली 2 वर्षापूर्वी शिंदे समितीने, त्या आधारे निघाली. आता यशवंताचा नातू कोण आहे? भाऊसाहेब दहीहंडी. तेव्हा ती पलीकडून बसल्या ती नातू जिवंत आहे. फडणवीस साहेब जिवंत आहेत बरं काय, मराठी मेलेलं नाही. तुम्ही मारणार आहे तिथून पुढं, तुम्ही मारणार आहेत मराठी. तुम्ही ते कट रचलाय ना मराठी संपवायचा, तुम्ही मारणार आहेत, पण ती जिवंत आहे आणखी. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र पण मिळालंय. कुणाचं? भाऊसाहेब दहीहंडीचं. हे भाऊसाहेब दहीहंडीचं कुणबी प्रमाणपत्र हे मिळालंय. आता पुढचा विषय, या भाऊसाहेब दहीहंडीचा नातू आहे विजय दहीहंडी. यांनी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेलं फडणवीस आहे. कुणबी तू त्याची व्हॅलिडिटी तुम्ही देणार का रद्द करणार ते ऍडमिशन? नोंद तर तुम्ही चिटकेलेली. यांची काळजी लावा या राजकारण्यावाल्याची. यांना फाशीवर द्या तुम्ही, आम्हाला देणे घेणं नाही. दहीहंडे नावाचे 3000 लोक आहेत. तुमच्या राजकीय द्वेषापोटी तुम्ही 3000 लोकांना फासावर देणार का? याच्यासाठी उपसमिती आहे का? विखे पाटील, तुम्ही आता हे फाशीवर देणार का 3000 लोक एका राजकारण्यासाठी? तुमचा निवडून आला नाही म्हणून तुम्ही याची काय काळजी केली ते पण सांगतो मी. तुमचा निवडून आला याला फासावर द्या म्हणून तुम्ही तिकडे याची आली. पण तुम्ही इथं तुमचा निवडून आला म्हणून तुम्हाला राग आला आणि त्या द्वेषातून तुम्ही ते फोन करून रद्द करायला लावलं. रद्द करायला लावला हे जाहीर सांगतोय. रद्द करायला लावलंय. ह्या ज्योती दहीहंडीचं रद्द करायला लावलं. तुम्ही रद्द करायला लावा, फाशीवर द्या म्हणतो ना. 3000 लोकांचं वाटोळं करणार तुम्ही माझ्या मराठीच्या राजकारणासाठी, तुमचा निवडून नाही आला म्हणून. हे कशावर म्हणतोय ते पण सांगतो तुम्हाला. ह्या ज्योती दहीहंडीची व्हॅलिडिटी द्या म्हणून आदेश दिले. त्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या, द्या म्हणून. किती नालायक वागायला लागला त्या राजकारणासाठी तुम्ही. याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय होणार आहेत राज्यात? तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागला राज्यभर, याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून एक जण म्हणतो भाजप कोण होईल, एक जण म्हणतो शिंदे सेने कोण होईल. नाही तो रद्द करू. ही ऑर्डर आहे वंशवळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे. ही त्यांच्या फाईल मधून आपल्याला हाती लागलाय.
व्हॅलिटी द्या म्हणून, आणि तुम्ही आदेश करता तुमच्याकडे आहे ना म्हणून रद्द, आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागला की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा, तुमचाच डाव याच्यात. हे सत्य आहे. काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना, काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना, ते सगळे आता प्रमाणपत्र निघले त्या नोंदीनुसार. उदा आम्ही लिहिली का, इतकं गठ्ठा घेऊन पळत हे पोरग, हे शिंदे पोरग आहे ना. काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला, हे काय आहे तुमच्या एका बी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे तिथे पुरावे, एका बी राज्यातल्या एका माणसाच्या यशवंत दहीहंडीचे एकट्याचे पुरावे बघाय, जसा मोजण्या करायच्या इतकं गठ्ठे येते. अरे नालायक कवर करू नका तुम्ही, मी तर मागायला लागणार, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर करायला लागलो ना तो तुमचं लॅब ओळख करून टाकेन मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला, तरी रद्द होती. काय ते पुरावे, काय पुरावे का काय ते निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं. तुमच्या नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. काय पुरावे ते, कोण अधिकार देतात तुम्हाला मराठींचा वाटोळा करायचा. माझ्या समाजाच्या लेकरा बाळात वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला. काय पुरावे आहेत का काय येते, तुम्ही कुठं पण बघा इतके पुरावे नसते तो. नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दहीहंडीच्या. तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळा करून टाका. ह्या लेकरांचा पाप कोण टाकावर येणार आता, फडणवीस तुम्ही का. त्या बावनकुळेचं सांगण्यावर बावनकुळेचं पत्र देतो इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळेने मराठीचं वाटोळा करायचं ठरवलंय, त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय त्या नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही. हे पुरावे किती द्यायचे फडणवीस, तुमचा आयुष्य जाईल एवढं का थापा घाला वाचायला. एका यशवंत दहीहंडीसाठी इतके पुरावे काढले. हे तुमच्या जवळ सुद्धा वंशवळ नसेल इतकी, दहावे सत्यनारायण तुमच्याकडेच असतील, तुमच्याकडे सुद्धा एवढे पुरावे नसतील इतके पुरावे पोरांनी गोळा केले. मी त्या राजकारणासाठी बोलत नाही, ते काढी लागू त्या राजकारणाला इतकं दिलंय. हे बघा, हे तुकडे बिलापासूनचे आणले त्यांनी. पूर्वी तुकडे बिल होते तेव्हापासूनच्या पावत्या द्या, कुणबी नोंदीच्या दहीहंडीच्या. का रद्द केलं, काय कारण. 15 लाख रुपये पाहिजे होते का आपल्याकडे, फोनवर नका बोलू म्हणजे 15 लाख रुपये प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजे, करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही तो, फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा नार्को टेस्ट करा त्याची, म्हणलाय का नाही तो. मग कसं प्रमाणपत्र देतो. काय ते कागदपत्र आगळ आला माणूस हे उलटू उलटू त्याला काढायला किती दिवस गेले असतील. काय हे फडणवीस आणखीन लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमचे पाठवून करता, आणि तुम्ही एक बावनकुळ्या संविधान मी 15-20 आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. काय ते पुरावे काय द्यायचं तुम्हाला. वंशवळीपासून सगळे यशवंताची नोंद सापडली. यशवंताला 3 पोरं आहेत, बाळा यशवंता, देवराव यशवंता आणि बापूराव यशवंता. यशवंताचे पोरं कवळाजी, बंशी आणि भाऊसाहेब देवराव. ते ज्याची नोंद सापडली त्याचे पोर आहेत. बंशी देवरावचे पोरं कोण, श्रीधर बंशी आणि भगवानराव बंशी दहीहंडे. तुम्ही रद्द करताना प्रमाणपत्र राजकारणासाठी म्हणत नाही, तुम्ही हे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सह द्या आणि याला राजीनामा द्यायला सांगा आणि तुमचा निवडून आणा.
पण खोटे प्रयोग करून तुम्ही 3,000 लोकांना मारू नका. सत्य प्रमाणपत्र असून सुद्धा तुम्ही जे बोगस बोगस शब्द लावला ना, त्याच्यासाठी मला इतकी बोलायची वेळ आली. तुम्हाला नाहीच पाहिजे राजकारणात, तुम्ही हार मना नको घेते का ना. सरळ सरळ तुला मी नाही हारू शकलो, तो पुढून ना कशातून राजीनामा देऊन ये निवडून चल. पण प्रमाणपत्र खोटं बोगस असं म्हणता तुम्ही, इतके पुरावे असून निवडून यासाठी हे चालले करणार. सत्ता तुमची हातात दे म्हणून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणार तुम्ही. आता श्रीधर बंशीचं, बंशी देवरावला 2 पोर आहेत. एक श्रीधर बंशी आणि भगवान बंशी. आणि इथं त्यांना 2 मुलं आहेत. मुलाचं नाव काय ते? विष्णू श्रीधर दहीहंडे आणि ज्योती दहीहंडे. काय रक्ताचं नातं पाहिजे तुम्हाला? निवडणुकीत त्यांना हरवायचं हरवा ना. काय रक्ताचं नातं पाहिजे? रद्द झालं कशावर? कशावर केलं? पैशावर? पैशावर केलं का? एक जण म्हणतो शिवसारकडे, एक जण म्हणतो घुंबरेकडे, म्हणून रद्द केलं. कशामुळे रद्द केलं? हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब. आणि बच्चू कडू कोणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. किती गैरसमज पसरला राज्यात तुम्ही येऊ. मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता. आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री या सतत का? मी उदय सामंत साहेबांसोबत सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, तुम्ही घात करता हॉस्पिटलला मुंबईत. खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. क्षीरसागरांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजात वाटलं होईल बरं का. आणि विलास घुंबरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच. हेच विषय तुम्ही वाटलं करता ना मराठ्यांचं, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी केलंच ना शिंदे साहेब तुम्ही. तेच तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबांसारखं मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. तिकडे बघा मी काय करायचं ती. सत्तेत गावात म्हणजे का तुम्ही माझ उतरणार का काय आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येते? कसं काय येते? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयक संघ कसं काय आहेत? बाळासाहेब भवनला हमेशा कसं काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा शिव मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं भेटेल हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या सगळं? एकूण ओबीसीच्या समोर आमचा उळा सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्या इतका कधी तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदी फरक झाला तर माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्यात तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कसं काय भेटते?